नमस्कार. आजच्या नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मागच्या भागामध्ये आपण सेंटॉरस म्हणजे नरतुरंग या तारका समूहाबद्दल माहिती घेतली होती. त्यालाच जोडून आज आपण त्याच तारका समूहातल्या अजून काही थोड्याशा गोष्टी, गमतीदार अशा गोष्टी बघूया. तर ह्या तारका समूहामध्ये एक श्वेतबटू म्हणजे व्हाईट ड्वार्फ असा एक तारा आहे. अ, तर त्या ताऱ्यामध्ये कार्बनचं डिपॉझिशन एखाद्या क्रिस्टलाईन फॉर्ममधल्यासारखं होत असतं. हं, त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी आणि आता कार्बनचा फॉर्म म्हणजेच हिरा. हं. हिरा ही कार्बनचाच फॉर्म आहे. तर शास्त्रज्ञांनी त्याला नाव दिलंय त्या ताऱ्याला ल्युसी. बरं. कारण बीटल हा जो गायकांचा समूह आहे, त्यांचं एक गाणं आहे की ल्युसी इन द स्काय इन डायमंड्स. हं. तर अशा या ह्याच्या उल्लेखाला धरून या ताऱ्याला त्यांनी डायमंड्स आणि ल्युसी म्हणून त्या ताऱ्याला ल्युसी असं नाव दिलेलं अच्छा. आहे. हां, हां. तर ह्याच नरतुरंग ताऱ्यामध्ये म्हणजे सेंटॉरसमध्ये अल्फा आणि बीटा हे जे त्यातले 2 तारे आहेत, ते अतिशय तेजस्वी असे तारे आहेत हं. आणि त्यांच्यामध्ये अजून एक तिसरा तारा आहे, ज्याचं नाव प्रॉक्सिमा सेंटॉरियस आहे. हं, हा तारा हा आपल्याला सगळ्यात जवळचा तारा आहे. म्हणजे बरं. सूर्यापासून सगळ्यात जवळ आपल्याला आपण जर आकाशगंगेत आंतरतारकीय प्रदेशात बाहेर पडलो, हं, तर पहिला कुठला तारा जर लागेल, तर तो हा प्रॉक्सिमा सेंटॉरी आहे. हं, अल्फा नाही, हं, अल्फा, बीटा आणि प्रॉक्सिमा हा तिसरा जो तारा आहे, हं. तो 4.3 प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावर आपल्या सूर्यापासून आहे. ओके. त्यामुळे त्याला आपल्याकडे सुद्धा त्याला मित्र तारा असं संबोधलं जातं. हं, हं. तर हा नरतुरंग म्हणजे सेंटॉरसमधला 2 अल्फा आणि बीटा हे तेजस्वी तारे आणि प्रॉक्सिमा सेंटॉरी. तर ह्या 2 तेजस्वी ताऱ्यांच्या जवळ एक अशी छोटीशी फुलीच्या आकारामध्ये 4 तारे दिसतात. त्याचे आडवा भाग जो आहे म्हणजे आडव्या भागामध्ये जे 2 तारे आहेत, ते थोडेसे कललेले आहेत हं. आणि उभे 2 तारे आणि आडवे 2 तारे मिळून एक ती छोटीशी फुलीचा आकार होतो. बरं. तो म्हणजे त्रिशंकू. अच्छा. आणि तो आपल्या पुराण कथेप्रमाणे असा कललेला वगैरे अशी जी आपली समजूत आहे. आजही आपल्या बोलण्यामध्ये एखादा माणूस जर 2 वेगळ्याच कुठल्यातरी मधल्यामध्ये जर लटकला असेल, हं, हं. तर त्याचा त्रिशंकू झाला असं आपण म्हणतो. तर तो असा मधल्यामध्ये लटकलेला असा जो त्रिशंकू आहे, त्याच्यावरनं ह्याचं नाव त्रिशंकू असं पडलेलं आहे. बरं. पण तो आहे आकारात फुलीच्या. हं, आणि बरोबर दक्षिण भागामध्येच ही फुली दिसते. त्यामुळे आपण त्याला त्याला सदर्न क्रॉस असं नाव दिलेलं आहे. हं, हं. आपण आधी बघितलं होतं की उत्तर भागामध्ये सिग्नस म्हणजे हंस हा जो तारका समूह आहे, तो पण एखाद्या फुलीसारखा दिसतो, पण ती खूप मोठी फुली आहे हं. आणि त्याला आपण नॉर्दर्न क्रॉस असं म्हटलेलं आहे. हा दक्षिण भागात दिसत असल्यामुळे पण अर्थात छोटीशी फुली आहे. ते त्रिशंकू म्हणजे सदर्न क्रॉस असं त्याला म्हटलं जातं. अच्छा. तर पूर्वीच्या काळी दर्यावर्दी लोक जे असायचे ते या त्रिशंकूचा उपयोग पथदर्शक म्हणून करत असत. हं, आणि हं. तिथून त्यांना दिशा कळायची, कुठून कुठे जाताना कसं जायला पाहिजे ते कळायचं. हं. तर असा हा त्रिशंकू जो आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे एक अतिशय मस्त गोष्ट आहे अ, आपल्या पुराणामध्ये. तर त्रय्यारुण नावाचा एक राजा होता. अ, तर त्याला सत्यव्रत नावाचा मुलगा होता. हं. पण तो नाव सत्यव्रत आणि म्हणजे नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा तशातली गत होती. नाव सत्यव्रत होतं, पण त्याची कृत्य मात्र अत्यंत गाळी होती. अच्छा. अतिशय वेडावाकडा तो वागायचा. खूप वाईट दुष्टकृत्य त्याची चालूच असायची. तर एक दिवस त्यांनी कळस गाठला. हं. त्यांनी गावात चाललेल्या एका मंडपामध्ये लग्नामध्ये लग्न मंडपातनं नवरीलाच पळवून नेलं. हं. बरं. त्याच्यामुळे मग ते लोक चिडले, अर्थातच प्रचंड चिडले आणि त्यांनी राजाकडे ते तक्रार घेऊन आले, हं. की असं राजपुत्रांनी असं करणं शोभतं का? आमच्या ह्याचा सगळं म्हणजे सत्यानाश झाला सगळ्या गोष्टीचा. तर राजा न्याय करायला तिथे बसलेला असतो आणि राजाचे जे पुरोहित म्हणजे वसिष्ठ हं. जनरली आपल्याकडे वेगवेगळ्या जनरेशन्समध्ये रघुकुलाचे पुरोहित हे वसिष्ठच आहेत. हं. मग तो एकच वशिष्ठ ऋषी होते असं नाही, तर त्या पदाचं ते नाव असावं बरोबर. कदाचित. हं, पण हं. इथेही वसिष्ठ हेच नाव आलेलं आहे. हं, तर हं. वसिष्ठ ऋषी आणि राजा हे दोघेही मिळून ह्याचा न्याय करतात गोष्टीचा, की हा राजपुत्राला अत्यंत अशोभनीय असं कृत्य यांनी केलेलं आहे. हं. राजा तर संतापाने वेडाच व्हायची वेळ आलेली असते. आत्तापर्यंत मुलगा म्हणून तो गप्प बसत होता. त्याच्या अनेक दुष्कृत्यांवर त्यांनी पांघरूण घातलेलं होतं. हं. पण आता मात्र हाताबाहेर गोष्ट गेली होती. त्यामुळे त्यांनी राजपुत्राला शिक्षा दिली,
की त्यांनी राज्य सोडून निघून जावं म्हणून. हं, हं, तर तो खूप खरं तर रागावला होता, चिडला होता. हं, पण काय करतो, लोकांच्या समोर, राजासमोर आणि वसिष्ठ ऋषींच्या समोर त्याला काही बोलता येईना. हं. त्यामुळे तो नाईलाजाने निघून गेला. तर आपल्या मुलाच्या म्हणजे राजपुत्र सत्यव्रतच्या असलेल्या वाईट कृत्यामुळे राजा खूपच व्यथित झाला होता आणि त्याला अतिशय दुःख झालं. त्यामुळे त्याने मनात असं ठरवलं, की आपण आता राज्य सोडून जंगलात जायचं आणि तपश्चर्या करायची आणि आपल्या राज्याला योग्य असा वारस मिळवायचा म्हणून. हं, हं. त्यामुळे राजा राज्य सोडून जंगलात निघून गेला. बरं. मग इकडे हे झालं ना, राज्याला वारसच राहिला नाही. सगळीकडे अराजक माजलं हं, आणि त्या गोंधळामध्ये अजून भर पडली होती ती म्हणजे दुष्काळ. हं, दुष्काळही पडायला लागलेला होता तिथे. सगळ्यांची तर दुष्काळामुळे माहिती आहे काय अन्न दशा होते. पाणी नाही, खायला अन्न नाही, गुरांना चारा नाही, अशी सगळी वाईट परिस्थिती. बरं देशात राजा नाही, राजा काही करू शकेल तर राजाच नाही राहिलेल्या देशाला अराजक माजून गेलं हं. होतं. आणि इकडे हा जो सत्यव्रत होता, तो अरण्यामध्ये भटकत होता. एकेकाळी असा तेजपुंज दिसणारा, हळू-हळू त्याचे ते सगळं तेज निघून चाललेलं होतं. खायला प्यायला मिळेनासं झालेलं, त्यात दुष्काळ पडलेला. कसाबसा शिकार करून तो आपलं पोट भरत होता. एक दिवस त्याच्या लक्षात आलं, की त्या जंगलाच्या काठावर कुठेतरी विश्वामित्र ऋषींचा आश्रम आहे हं. आणि विश्वामित्र ऋषी स्वतः तपश्चर्येला कुठेतरी गेलेले आहेत, तीर्थयात्रेला गेलेले आहेत आणि त्यांचं कुटुंब तिथे राहत आहे आणि त्यांच्या काही उदरनिर्वाहाची व्यवस्थाच होत नाहीये या दुष्काळामुळे. हं. तर तो काय करतो, त्याला कुठून सद्बुद्धी येते माहिती नाही. पण तो जेव्हा स्वतः शिकार करतो, तेव्हा शिकारीतला काही भाग तो त्या आश्रमासमोर नेऊन ठेवतो. हं. म्हणजे जेणेकरून ते खातील आणि त्यांचा जीव वाचेल. हं. तर अशा तऱ्हेने बरेच दिवस त्यांनी ते हे केलेलं होतं. असाच एक दिवस सत्यव्रत शिकार करत, फिरत जंगलामध्ये वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ आला आणि त्यांनी चक्क वसिष्ठ ऋषींची जी आवडती गाय होती कामधेनू, तिच्यावरच बाण सोडला. बरं. त्याच्यामुळे वसिष्ठ ऋषी खूपच संतापले आणि त्यांनी त्याला शाप दिला, की तुझ्या डोक्यावर 3 शिंगं उगवतील म्हणून आणि लगेच ताबडतोब त्याच्या डोक्यावर 3 शिंगं उगवली. हं, हं. आधीच तर जंगलातलं भयंकर आयुष्य, खाण्यापिण्याची आभा, त्यामुळे त्याचं सगळं मूळचं तेज तर सगळं गेलंच होतं आणि अत्यंत भीषण असा त्याची परिस्थिती झालेली होती. त्यात ही 3 शिंगं उगवली. त्यामुळे तो खूपच भयानक दिसायला लागला. हं, हं. या सगळ्या प्रकारामुळे तो फार निराश झाला होता, की आता बस झालं आपलं हे आयुष्य. आता मला सदैव स्वर्गात जायचंय. बरं. मला आता या जगात पृथ्वीवर राहायचंच नाहीये. मला चांगल्या देहाने वरती स्वर्गामध्ये जायचंय. आणि सदैव स्वर्गात जायची जी त्याची इच्छा होती, ती केवळ वसिष्ठ ऋषीच पूर्ण करू शकत होते. बरं. म्हणून तो परत वसिष्ठ ऋषींच्याकडेच गेला आणि अत्यंत उर्मटपणे त्यांच्याशी बोलायला लागला, की तुमच्यामुळे माझं हे सगळं आयुष्य खराब झालेलं आहे आणि सगळी वाट लागली माझ्या सगळ्या सुंदर आयुष्याची. तर आता तुम्हीच मला सदैव स्वर्गात न्यायची व्यवस्था करा. बरं. तर वसिष्ठ ऋषी म्हणाले, की आजतागायत कुठलाही प्राणी, पृथ्वीवरचा प्राणी किंवा मनुष्य सदैव स्वर्गात जाऊ शकलेला नाहीये हं. आणि असं तू मी करूच शकत नाही तुझ्यासाठी. तेव्हा तू चालता हवा इथनं, उगाच काहीतरी बोलू नकोस. तर त्यांच्याशी अथवा बोलून तो तिथनं बाहेर पडला, पण तरी चिवटपणे त्यांच्या मुलांच्याकडे गेला आणि तीच विनंती त्यांना करायला लागला, की बरं. मी असं-असं तुमच्या पिताश्रींना सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. तुम्ही तरी माझं ऐका. ते असं त्यांनी त्यांच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. त्यांनी अमुक केलं, तमुक केलं. त्यांच्याशी तो उर्मटपणे बोलायला हं, लागला. हं. आणि झालं मग ते मुलंही चिडली ती आणि त्यांनी त्याला शाप दिला, की तू चांडाळ होशील म्हणून. बरं. झालं म्हणजे आधीच भेसूर रूप, त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार, त्यामुळे तो भयानक दिसायला लागला. हं. आणि मग तो असा वणा जंगलात असा वेडावाकडा फिरत हिंडत होता. त्याच वेळेला विश्वामित्र ऋषी त्यांची तीर्थयात्रा पूर्ण करून जंगलात परत आलेले होते हं. आणि त्याची त्यांची गाठ पडली आणि त्याचा तो एकंदर भीषण असा अवतार बघून ते चाट पडले. त्याला कळेना की हे कसं काय झालंय? हं. पण त्यांना अंतर्ज्ञानाने कळलेलं होतं की ह्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवलेलं आहे. अच्छा. दुष्काळाच्या वणव्यामध्ये हं. त्याच्या शिकारीचा काही भाग ठेवून आपल्या कुटुंबाला त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल त्यांना मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर पण होता. हं. तर ते त्याच्याशी बोलले, की हे काय सगळं झालंय? अर्थातच त्यांनी सगळं सांगितलं असेलच, की कशामुळे काय झालं, कशामुळे काय झालं वगैरे. तर मला ह्यातनं बाहेर काढा तुम्ही आणि आता तुम्हीच मला सदैव स्वर्गात नेण्याची व्यवस्था करा. हं. तर विश्वामित्र पण हिरेला भेटले.
एक तर वसिष्ठ आणि विश्वामित्र या 2 ऋषींच्या मध्ये एक नाही म्हटलं तरी एक थोडीशी काय म्हणतात त्याला शत्रुत्वाची भावना बर होतीच. बर थोडी चढाओढ होतीच. तर ह्यांनी नाही म्हटल्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण काही करून याला सदैव स्वर्गात पाठवायचंच. बर विश्वामित्र त्याला घेऊन अ, अ, अर्बुद नावाच्या पर्वतावर गेले. तिथे त्यांना मार्कंडेय ऋषी भेटले आणि त्यांनी असा सल्ला दिला की ह्यांनी त्याला घेऊन हटकेश्वर नावाच्या एका तीर्थस्थानी जावं आणि तिथल्या त्या तीर्थस्थानामध्ये जर त्यांनी स्नान केलं तर त्याचं हे जे सगळं घाणेरडं रूप मिळालेलं आहे ते निघून जाईल. तर झालं काय होतं की त्याच्या त्या 3 शिंगामुळे त्याला लोक त्रिशंकू म्हणायला लागलेले होते. तर असं ते त्रिशंकूचं भयानक रूप पाहून विश्वामित्र ऋषी जरा थोडेसे सरकलेच होते. म्हणून ते मग ते त्याला घेऊन त्या हटकेश्वरी गेले. तिथे त्यांनी त्याचं मूळ स्वरूप त्यांना मिळवून दिलं आणि मग त्यांच्यासाठी त्यांनी यज्ञाला सुरुवात केली आणि देवांना आवाहन केलं आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी त्रिशंकूला वरती स्वर्गाच्या दिशेने पाठवायला सुरुवात केली. बर म्हणजे तो निम्म्या अंतरापर्यंत तिथे पोहोचला पण असेल. तर वरून जेव्हा देवांना हे कळलं की यांनी अशा अशा तऱ्हेने याला पाठवण्याची व्यवस्था केली आहे, तेव्हा इंद्र चिडला आणि त्यांनी त्याच्या जोरावर त्याच्या बळाच्या जोरावर त्याला खाली ढकलायला सुरुवात केली. ह्यांनी वर ढकलायचं आणि त्यांनी खाली ढकलायचं. अशा तऱ्हेने तो मधल्यामध्येच लटकून बसला. ना धड स्वर्गात ना धड पृथ्वीवर, मधल्यामध्ये अवकाशात तरंगत राहिला, लटकून बसला. त्यामुळे विश्वामित्र ऋषी सुद्धा चिडले. त्यांच्या लक्षात आलं की हे काही आपलं कार्य सफल होऊ देणार नाहीये. म्हणून ते चिडले आणि त्याने अशी घोषणा केली की तुम्ही जर मला माझ्या या माणसाला जर तुम्ही वर येऊ देत नाहीये, स्वर्गामध्ये तुम्ही जागा देत नाहीये, तर मी प्रतिसृष्टीच निर्माण करतो. म्हणजे प्रतिसृष्टीमध्ये पृथ्वी ही वेगळी, स्वर्गही वेगळा, अशा तऱ्हेने वेगळ्या स्वर्गातच मग मी त्याला निर्माण करून त्याला तिथे स्थान देतो. इथे मात्र परत ब्रह्मदेवाने इंटरफिअर केलं आणि सांगितलं की विश्वामित्र ऋषी, तुम्ही जे करताय ते एकतर निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. असं कृपा करून करू नका. निसर्गाच्या विरुद्ध जायची कोणालाच परवानगी नाहीये. अगदी देवांना सुद्धा निसर्गाच्या विरुद्ध जायची परवानगी नाहीये. तर तुम्ही असं काही करू नका कृपा करून. वाटलं तर आम्ही तुमच्या समाधानासाठी याला स्वर्गात स्थान देतो. अच्छा असं म्हणून त्यांनी शेवटी नाईलाजाने कबूल केलं. पण गंमत अशी आहे की त्यांनी त्याच्यातही एक पळवाट काढली असं वाचनात आलंय की त्याच्यामध्ये मध्येच त्यांनी कुठलं तरी एक स्थान निर्माण केलं, वेगळं जग निर्माण केलं आणि त्यावर त्या त्रिशंकूला स्थान दिलं. म्हणजे प्रॉपर स्वर्गात त्याला जागा मिळालीच असं नाही, कारण खरोखरच ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध होतं आणि या पापी माणसाला जर तुम्ही स्वर्गात स्थान दिलं तर मग बाकीच्यांना काय न्याय देणार तुम्ही, असंही एक त्याच्यामध्ये होऊ शकतं. तर अशा तऱ्हेने ह्या त्रिशंकूची अशी ही जी गमतीदार गोष्ट सांगितली जाते आणि तो आपल्याला जो आकाशामध्ये सदर्न क्रॉस म्हणजे जो छोटीशी फुले दिसते त्याच्याशी ही गोष्ट जोडली गेलेली आहे. तर अशी ही त्रिशंकूची गोष्ट आहे. श्रोते हो, ही त्रिशंकूची फार मजेशीर गोष्ट आपण ऐकली, पण याच्यातून बोध घेण्यासारखं आहे, तात्पर्य घेण्यासारखं आहे. ते म्हणजे की निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाऊन कोणालाही काहीही करता येत नाही. अगदी देवांना सुद्धा निसर्गाचा नियम हा चुकलेला नाही. मनापासून धन्यवाद लीनाताई. भेटूयात पुढल्या भागात. भेटू.